सिलेंडरच्या तुटवड्यावरून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। सिलेंडर आणायचा कुठून असा सवाल राऊतांनी विचारलाय। नोटबंदीनंतर मोदींनी पुन्हा एकदा देशाला रांगेत उभं केलेलं आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। तर मोदींच्या गटार गॅस उद्योगामध्ये गुंतवणूक करा असा खोचक सल्लाही राऊतांनी लगावलाय। प्रधानमंत्री मोदी असं सांगतायत की या देशामध्ये इंधनाची आणि LPG सिलेंडरची अजिबात टंचाई नाही, हे ते खोटं बोलत आहेत। काल संसदेमध्ये या देशाचे पेट्रोलियम मंत्री श्रीमान हरदीप पुरी यांनी तेच सांगितलं। पण प्रधानमंत्री मोदी यांना जर प्रचारातून वेळ मिळाला, विधानसभांच्या केरळ असेल, आसाम असेल किंवा तामिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, तर त्यांनी जरा शांतपणे एकदा बाहेर फेरफटका मारावा आपल्या पेट्रोलियम मंत्र्यांना किंवा भाजपच्या नेत्यांना घेऊन, आणि लोक कशी रांगेत उभी आहेत LPG गॅससाठी, स्वयंपाकाच्या गॅससाठी ते पाहावं। आपण पुन्हा एकदा या देशाला नोटबंदीनंतर रांगेत उभं केलेलं आहे। का? तर घरामध्ये चूल पेटत नाही, कुठून आणणार आहात तुम्ही स्वयंपाकाचा गॅस, LPG? आणि आपण खोटं बोलतात। पण संशोधन केलं होतं मोदीजींनी की गॅसची चिंता नाही, गटारामध्ये पाईप टाका आणि त्या गटारातल्या पाईपातून तुम्ही गॅस बाहेर काढा आणि आपल्या घराच्या शेगडीला जोडा, आपोआप त्याच्यामधून इंधन तयार होईल आणि तुमची जी गरज आहे इंधनाची ती पूर्ण होईल। आता ह्याच्यावरती मोदी आणि त्यांच्या संशोधकांनी काम करणं गरजेचं आहे, भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी काम करणं गरजेचं आहे। खरं म्हणजे आता या देशाची इन्व्हेस्टमेंट जी आहे, गुंतवणूक आहे, ती या उद्योगात व्हायला पाहिजे। मोदी गटर गॅस